हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 25 नवनवीन छान अशा ब्लाउजला लुक येणाऱ्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा ना साडीनुसार कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. सो आजच्या डिझाईन्स खूप सुंदर आहे, वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत. काही बोटनेक आहे, काही गोल गळा, चौकोनी गळा, पॅचवर्क, काठाच्या, छोट्या काठाच्या, मोठ्या काठाच्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जेवढ्या काही डिझाईन्स आहे या सगळ्यांच्या कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही असे डिझाईन सहज बनवू शकतात, कारण की या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत, तेही अगदी सोप्या पद्धती. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेंडिंग अशा ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ह्या सगळ्या डिझाईन्स आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ह्या टोटल 25 खूप छान छान अशा ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन्स आहेत. आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात आणि वन बाय वन मी तुम्हाला एक एक डिझाईन दाखवते. आणि यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघून तशी डिझाईन नक्कीच स्टिच करू शकता. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी ही पहिली डिझाईन आहे. तर आपण गोलगळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे. खरं तर बऱ्याच कस्टमरला गोलगळ्यावर डिझाईन हवी असते आणि कशी बनवावी हे सुचत नाही. जर तुमच्याकडे छान असा मोठासा काठ असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, त्याचबरोबर या डिझाईनचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. आणि यानंतर मी तुमच्यासोबत पुढची डिझाईन शेअर करते. सो बघा, ही जी काही पुढची डिझाईन आहे तर ती आहे बोटनेक मध्ये. ट्रेंडिंग शेप आहे, तुम्ही बघू शकतात. खरं तर कारण बऱ्याचदा बोटनेक मध्ये ना शेप कसा घ्यावा मधला हे सुचत नाही. सो अशा पॅटर्न मधली ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या छानशा ब्लाउजमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि कसं आहे ना, आता सध्या बोटनेकचा ट्रेंड सुद्धा चालू आहे, तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो बघा, यानंतर ही जी काही डिझाईन आहे तर ही आहे गोल गळ्यावर बनवलेली आहे. त्याचबरोबर साडीचा पाव मीटर कपडा सुद्धा यूज केलेला आहे. म्हणजे कलर कॉम्बिनेशन जर छान असलं ना की ब्लाउज छान दिसतो आणि मग संपूर्ण साडीचं लुक हे आपल्या डिझायनर ब्लाउजवर डिपेंड असतं. त्यामुळे मग अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे बघा पुढची, तर छान असे पोटली बटन्स लावलेले आहे. बोटनेक मध्ये ट्रेंडिंग लुक मधली ही डिझाईन आहे. आणि आता सध्या ना म्हणजे वेगळी डिझाईन आहे. जर का तुम्हाला वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. त्याचबरोबर या डिझाईनसाठी मोठासा काठ लागतो. जर तुमच्याकडे मोठा काठ अवेलेबल असेल आणि तुम्हाला जरा वेगळी हटके अशी सुंदर ब्लाउज डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपली ही आहे पुढची डिझाईन. तर चौकोनी गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे साडीला मॅच होणारा किंवा साडीतला पाव मीटर कपडा यूज करून तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात. कारण बऱ्याचदा कसं ना, कलर कॉम्बिनेशन जर सुंदर असेल, साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा जर यूज केला तर डिझाईन छान दिसते. आणि काही कस्टमरला चौकोनी गळ्यावर डिझाईन हवी असते तर ही डिझाईन नक्की बनवू शकता. त्यानंतर ही आहे मटका गळ्यावर, ते सुद्धा अगदी कमी काठापासून. ऍक्च्युली आजकाल कसं असतं ना, ब्लाउज पीसला एका साईडनी काठ असतो, मग एक तो काठ जर आपण स्लीव्हजला वापरला तर बॅकनेक डिझाईनसाठी काठच उरत नाही. मग अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर अगदी छोट्याशा काठापासून मटका गळ्यावर तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात. आणि असंही मटका गळा हा बऱ्याच कस्टमरची पसंती असते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही ब्रॉकेट टाईपवर एकदम झटपट होणारी डिझाईन आहे. कारण बऱ्याचदा काय असतं ना, गोलगळा सिंपल अशी एखादी डिझाईन हवी असते आणि ब्रॉकेट टाईप ब्लाउजवर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. फक्त छान अशी डिझायनर लेस यूज केली की ब्लाउज डिझाईनला नक्कीच सुंदर असं लुक येईल. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. तर इथे सुद्धा बघा, मटका गळ्यावर डिझाईन बनवली आहे. छोटासा काठ खाली घेतला, मोठा काठ आपण बाही डिझाईनसाठी यूज केलेला आहे, मध्ये बो लावला आणि छान अशी वेगळ्या पॅटर्न मधली डिझाईन बनवलेली आहे.
त्यानंतर ही आहे पैठणी साडीवरची बॅकनेक डिझाईन. तर इथे सुद्धा काठ कमीच होता बाहीला वापरल्यानंतर. सो अगदी छोट्याशा काठापासून पानगळ्यावर ही डिझाईन तुम्ही बनवू शकतात. आणि कसं असतं, बऱ्याच कस्टमरला पानगळा हा सुद्धा आवडत असतो. सो पानगळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या छानशा डिझाईनमुळे साडीला, ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं कटिंग स्टिचिंगची पद्धत ना खूप सोपी आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून अशा छान छान डिझाईन सहजच बनवता येतील. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे व्ही गळ्यावर. व्ही गळ्यावर सुद्धा डिझाईन खूप छान दिसते. बऱ्याच कस्टमरला व्ही गळ्यावर सुद्धा डिझाईन बनवायची असते आणि त्याच डिझाईन व्ही गळ्यावर बनवून कंटाळा आला असेल तर अशी वेगळी युनिक पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि खरं तर ना, मी आज तुमच्यासोबत जेवढ्या काही डिझाईन शेअर करत आहे तर या सगळ्या डिझाईन्सचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये फिनिशिंगच्या टिप्स सांगितलेल्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते, फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचं फॉलो करून तुम्ही अशा छान छान डिझाईन्स बनवल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशा डिझाईन बनवता येईल. त्या सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला डिझाईननुसार शिलाई रेटची आयडिया सुद्धा दिलेली आहे. कारण प्रत्येक डिझाईनवर ना कमेंट्स येत असतात की शिलाई रेट किती घ्यायची, शिलाई रेट किती घ्यायची. खास त्यासाठीच म्हटलं चला एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन्सही मला शेअर करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला शिलाई रेटचा अंदाज सुद्धा सांगता येईल. पण वरती जो काही तुम्हाला मी शिलाई रेट डिस्प्ले करत आहे तर तो आमच्या एरियात आहे. आता मी सिटीत राहते. सिटीमध्ये कसं ना शिलाई रेट हे जास्त असतात आणि गावाकडे वगैरे शिलाई रेट खूप कमी असतात. त्याचबरोबर थोडंसं सिटीनुसार सुद्धा कमी जास्त होत असतात शिलाई रेट. सो मी जेवढे शिलाई रेट सांगितलेले आहे तेवढेच तुम्ही घेतले पाहिजे असं काहीही नाहीये. त्यापेक्षा तुमच्या जर एरियामध्ये शिलाई रेट जास्त असेल तर तुम्ही जास्त शिलाई घ्यायची आहे. जर तुमच्या एरियामध्ये शिलाई रेट कमी असेल तर तुम्ही कमी घ्यायचं आहे. आता बेसिकली मी तुम्हाला सांगते की आमच्या एरियामध्ये अस्तरचा जर साधा कटोरी ब्लाऊज असेल तर 300 रुपये शिलाई असते आणि प्रिन्सेस ब्लाऊजची काही एरियामध्ये 350 आहे, काही एरियामध्ये 400 आहे आणि ही झाली बेसिक शिलाई. आता यामध्ये जर का तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर काही डिझाईनसाठी 50 रुपये एक्स्ट्रा असतात. बाही आणि बॅकनेक दोन्ही असेल आणि जास्त डिझाईन असेल, छान अशी डिझायनर लेस यूज केलेली असेल तर मग त्यानुसार चार्जेस 100, 150, 200, 250 असे वाढत असतात. त्याचबरोबर जर का आरीवर्क केलेलं असेल तर मग चार्जेस अजून वाढतात. सो त्यामुळे मग तसं कॅल्क्युलेशन करून मी इथे शिलाई रेट तुम्हाला सांगितलेले आहे. तर तुमच्या एरियात मटेरियल कसं कितीचं मिळतं, बेसिक ब्लाऊजची शिलाई किती आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून शिलाई रेट घेऊ शकतात. कारण नाही तर पुन्हा कमेंट्स येतील की तुम्ही शिलाई रेट खूप जास्त घेतलेले आहेत. तर असं काहीच नाहीये, आमच्या एरियामध्ये शिलाई रेटच जास्त आहे. ठीक आहे. सो बघा ही सुद्धा डिझाईन छान आहे. खरं तर ना आज मी तुमच्यासोबत जेवढ्या काही डिझाईन शेअर करत आहे ना तर या सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत. काही ब्रॉकेट टाईप आहेत, काही काठ पदरच्या आहेत, काही रेग्युलर ब्लाऊजच्या आहेत. एवढंच नाही तर काही गोलगळ्यावरच्या आहे, काही बोटनेक मध्ये आहे, मटका गळा, पान गळा, व्ही शेप, चौकोनी गळा, असं खूप वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन्स आज मी तुमच्यासोबत खरं तर शेअर करत आहे. काही फॅन्सी लुक मधल्या आहे आणि ह्या सगळ्या डिझाईन शेअर करण्यामागचं कारण हे आहे की कसं ना ट्रेंडनुसार आपल्याला डिझाईन्स बनवायच्या असतात आणि मग ह्या डिझाईन्स बघून तुम्हाला ही साडीनुसार कशा पद्धतीचे डिझाईन बनवू शकतात, गळ्याच्या शेपनुसार किती वेगवेगळ्या पॅटर्नचे तुम्ही डिझाईन्स बनवू शकतात याची तुम्हाला आयडिया यावी. खरं तर यासाठी जसे छान छान डिझाईन्स तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा हा होईल की तुम्हाला कस्टमरला वेगवेगळ्या डिझाईनच्या आयडिया देते. कारण कसं असतं ना प्रत्येक वेळेस कस्टमरला असं वाटतं की आपण थोडी वेगळ्या पद्धतीची काहीतरी डिझाईन बनवून घ्यावी आणि आपल्यालाही असं वाटतं की कस्टमरला थोड्या वेगळ्या पद्धतीच्या डिझाईनची आयडिया द्यावी. त्यासाठी मग तुम्ही ह्या छान छान डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत तर आय थिंक ह्या तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडतील. बऱ्याचशा डिझाईन्समध्ये आपण काही साडीचा कपडा यूज केलेला आहे, काही ठिकाणी पोटली बटन्स, काही ठिकाणी त्रिकोण, काही डिझाईन्स लेस वापरून. तर ह्या सगळ्याच वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत. तर तुम्ही ह्या छान छान डिझाईन्स नक्की ट्राय करून बघा. कस्टमरला सुद्धा अशा डिझाईनची आयडिया नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला या आजच्या छान छान डिझाईनचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग नक्की अशा छान छान डिझाईन ट्राय करून बघा. बघा ही सुद्धा छान अशी बोटनेक मध्ये आहे
ट्रायंगल बनवलेला आहे, म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये. कारण बऱ्याचदा काय होतं ना, आता बोटनेकमध्ये सुद्धा ना कुठले कुठले शेप बनवावे हे सुचत नाही. मग अशा वेळेस अशा छान छान शेपमधले डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. त्याचबरोबर रोजही मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत असते. कधी डिझाईन असते, कधी एखादा इम्पॉर्टंट टॉपिक असतो, किंवा कधी कधी आपण एखादी थेरी, कटिंग, स्टिचिंग, बॅकनेक डिझाईन, स्लीव्ज डिझाईन अशा वेगवेगळे व्हिडिओज रोज शेअर करते. आणि तुम्ही खरं तर ते बघता, तुम्हाला मी शिकवलेलं आवडतं. सो मला खरंच खूप छान वाटतं. असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मी सुद्धा नवनवीन डिझाईन्स तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येत राहीन. ही सुद्धा खूप छान वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे. त्यानंतर ही सुद्धा जरा मॉडर्न लुकमध्ये आहे. ब्रॉकेट टाईप जर का ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा शेपमध्ये मस्त डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आणि कसं असतं ना, डिझाईन बघताना वेगळी वाटते, स्टिच केल्यावर, ब्लाऊज घातल्यावर त्याला खूप सुंदर असं लुक येतं. त्यामुळे तुम्ही अशा डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आता ही सुद्धा बघा, अगदी छोटासा काठ होता. मी म्हटल्याप्रमाणे काठ जर कमी असेल तर बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. एवढ्याशा काठाचं काय करावे हेही कळत नाही. अशा वेळेस आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे कमी काठापासून सुद्धा डिझाईन शेअर केलेले आहेत. आणि जर मोठे भरपूर काठ असेल तरी सुद्धा डिझाईन तुम्ही कशा बनवू शकतात. एक कसं असतं ना, काही काही ब्लाऊज पीसला एक साईडने मोठा काठ असतो, एक साईडने एकदम बारीक असतो. सो बारीक काठ मग तुम्ही डायरेक्ट कमरेच्या साईडला घेऊ शकतात, किंवा मग कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा. सो याचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्याबरोबर बघा, ही सुद्धा पुढची एक डिझाईन आहे. तर साडीचा अगदी म्हणजे मॅचिंग कपडाच आपण यूज केला, आणि छोटासा काठ बघा कमरेच्या साईडला घेतलेला आहे. आणि ही मटका गळ्यावर डिझाईन बनवलेली आहे. ऍक्च्युली काही काही कस्टमरला ना खूप भगभग नको असते, जरा सिंपल सोबर डिझाईन हवी असते. सो अशा वेळेस तुम्ही ह्या डिझाईन सुद्धा ट्राय करू शकतात. आणि आतापर्यंत दाखवलेल्या बऱ्याचशा डिझाईन मध्ये सुद्धा अशा जरा सिंपल झटपट तयार होणाऱ्या डिझाईन्स आहेत. सो मग तुम्ही तशा सुद्धा डिझाईन्स बनवून घेऊ शकता. ऍक्च्युली कसं असतं ना, आपण स्वतःसाठी म्हणजे कुणी असं असेल की तुम्हाला स्वतःला डिझाईन शिवायची असेल तरी सुद्धा तुम्ही यातल्या डिझाईनचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या टेलरकडून अशी डिझाईन शिवून घेऊ शकतात. आणि जर का कुणी स्वतः शिवत असेल किंवा तुमचे जरी शिवत असेल तरी सुद्धा ह्या डिझाईन्स बनवू शकतात. आणि ज्या बिझनेस वुमन असाल, म्हणजे तुमचा बिझनेस असेल, तुमच्याकडे बरेचसे कस्टमर येत असेल, तर अशा वेळेस अशा छान छान डिझाईन्स दाखवून कस्टमर तुमच्या म्हणजे सांगू शकता ना की कुठली शिवून घ्यायची, आणि त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनची आयडिया नक्कीच मिळेल. सो चला मग आता नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळाल्या असतील, त्याचबरोबर शिलाई रेटचा अंदाज आला असेल. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. खरं तर खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग व्हिडिओ होता, आणि थँक्यू तुम्ही शेवटपर्यंत बघितला. आणि शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच 25 वेगवेगळ्या डिझाईनची आयडिया मिळेल. सो अशा डिझाईन्स नक्की ट्राय करून बघा. आणि आपला छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपल्या आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या, आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.